जिंदगी एक सफर है सुहाना, यह कल क्या हो किसने जाना। नितीन, आज इन्व्हेस्टमेंट सोडून हे गाणं काय म्हणायला लागलं आहे? नाही, हे गाणं खरंच इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीनेच आहे आणि आजचा व्हिडिओ आपल्या या गाण्यावरच आधारित आहे. जिंदगी एक सफर है सुहाना, यह कल क्या होगा किसने जाना. खरंच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उद्या काय होईल हे कोणाला कोणीच सांगू शकत नाही. आत्ता काल माझा एक मित्र मला भेटला होता. पुण्याला राहत होतो. एका IT कंपनीत छान पगाराची नोकरी होती आणि अचानक त्याला काढून टाकण्यात आलं. आता घर चालवायचं म्हणजे मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला. मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे, त्यानंतर घरातला रोजचा लागणारा पैसा आहे, त्यानंतर इतर खर्च आहे, व्हेकल लोन काढून ठेवलेलं आहे. आता त्याच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला की हे घर चालवायचं कसं. मग त्याच्यासमोर एकच ऑप्शन होता, तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट्स त्यांनी जे काही केलेले होतं, बँक FDs आहे, म्युच्युअल फंड्स आहेत, शेअर्समध्ये, ते त्याला विकणं. कारण EMI ते बुडवून चालणार नव्हतं आणि घरसुद्धा चालवायचंच होतं. मित्रांनो, ह्याच दृष्टीने आजचा व्हिडिओ आपण बघतोय की आज आपण बघणार आहोत की इमर्जन्सी फंड म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत आणि इमर्जन्सी फंडचं महत्त्व काय आहे इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगमध्ये ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्या माझ्या मित्राने जर का त्याच्या फायनान्शियल ॲडवायझरकडनं इमर्जन्सी फंड हा बनवून घेतला असता तर आज त्याला त्याच्यावर स्वतःची इन्व्हेस्टमेंट सेल करण्याची वेळ आलेली असते आणि जो काही रिटर्न्स कंपाऊंडिंग रिटर्न त्याला तो जनरेट होत होता तो कंटिन्यू झाला असता आणि या पिरियडमध्ये त्याला आता जो मनस्तापातनं जावं लागलं आहे तो त्याला त्या पिरियडमध्ये मनस्तापातनं जाण्याची आवश्यकता नसते. हा इमर्जन्सी फंड इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगमध्ये अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतो. त्यात सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की इमर्जन्सी फंड म्हणजे काय. इमर्जन्सी म्हणजे काय तर अशी गोष्ट की जी कधीही घडू शकते आणि कशाही पद्धतीने घडू शकते ज्याचा माझ्यावर विपरीत परिणाम होतो, त्याला म्हणतात इमर्जन्सी. आणि अशा इमर्जन्सीला डील करण्यासाठी असा फंड म्हणजे इमर्जन्सी फंड हे आपण सोप्या भाषेत समजून घेतलं पाहिजे. ह्या इमर्जन्सी कुठल्या फॉर्ममध्ये असतात तर हे असते जॉबलेस होणं म्हणजे नोकरी जाणं किंवा मेडिकल इमर्जन्सी, एखाद्याचा अपघात होतो, ॲक्सिडेंट होतो, त्यावेळेस त्याला काही काळ हॉस्पिटलायझेशन करावं लागतं. त्यानंतर अशा अनेक गोष्टींमध्ये ही इमर्जन्सी आपल्या वाटेला येत असते आणि ज्याच्याकडे प्रॉपर प्लॅनिंग नसेल या इमर्जन्सीचे त्या व्यक्तीला मात्र स्वतःच्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत मग बऱ्याच वेळा हा कल जातो, तो बायकोचे दागिने विकण्यापासून याची सुरुवात होते, बँकेतल्या FD मोडण्यापासून याची सुरुवात होते, त्यानंतर म्युच्युअल फंड्समधले इन्व्हेस्टमेंट्स, त्यानंतर शेअर्समधले इन्व्हेस्टमेंट हे त्याला विकावं लागतं आणि हे होऊ नये म्हणून हा इमर्जन्सी फंड आपल्याला उभा करायचा असतो. तर इमर्जन्सी फंड आपल्याला एक कुशन देतो, आपल्या इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीला एक छानसं कुशन देण्याचं काम हा इमर्जन्सी फंड करत असतो. उद्या माझा जर जॉब गेला, मी उद्या जॉबलेस झालं तर निदान 6 महिने ते 1 वर्ष माझ्या ज्या रुटीन ॲक्टिव्हिटीज आहे, घर खर्च जे आहेत ते चालवण्याचं काम या इमर्जन्सी फंडद्वारे केलं जातं, जेणेकरून माझी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इंटॅक्ट राहते आणि मला पण एक मेंटल पीस मिळतं, मेंटल समाधान मिळतं की मला माझ्या इन्व्हेस्टमेंट सेल ऑफ करावं लागत नाही. म्हणून आपल्या प्रत्येकाकडे, अगदी प्रत्येकाकडे ज्याचं मासिक उत्पन्न 10,000 आहे की 1 लाख आहे की 10 लाख आहे, अशा प्रत्येक व्यक्तीकडे इमर्जन्सी फंड असणं हे खूप गरजेचं आहे. आता हा झाला इमर्जन्सी फंडचा अर्थ. आता आपल्याला पुढे बघायचं की हा इमर्जन्सी फंड कसा तयार करायचा आणि त्याचे कॉन्स्टिट्युएंट्स काय असतात. तर इमर्जन्सी फंड हा आपल्या मासिक जो खर्च आहे त्या रुटीन खर्च ज्याला आपण म्हणतो, युटिलिटीजमध्ये जो आपण खर्च करतो त्या खर्चासाठी 6 महिने ते 1 वर्षापर्यंत, मिनिमम 6 महिने ते 1 वर्षापर्यंतचा जो काही जी काही अमाऊंट आहे ती इमर्जन्सी फंड म्हणून आपल्याला तयार करायची आहे. एक उदाहरण घ्यायचं झालं तर मिस्टर अशोक म्हणून आपण धरूया. या मिस्टर अशोकचा मंथली जो खर्च आहे ज्याच्यामध्ये त्याचे मुलांचा खर्च आहे, शिक्षणाचा खर्च आहे, त्यानंतर युटिलिटीजचा खर्च आहे जसं लाईट बिल, दूध बिल, किराणा इत्यादी गोष्टींचा खर्च आहे,
हा समजा सगळं धरून 40,000 रुपये किंवा 50,000 रुपये होतोय, तर मिस्टर अशोक खरे कमीत कमी 6 महिन्याचा म्हणजे 50,000 गुणिले 6 म्हणजे 3 लाख रुपये, तर जास्तीत जास्त 12 महिन्यांचा म्हणजे 50,000 गुणिले 12 म्हणजे 6 लाख रुपये हा इमर्जन्सी फंड हा असलाच पाहिजे. जेव्हा अशोककडे हा इमर्जन्सी फंड असेल त्यानंतरच अशोकने त्याच्या पुढील इन्व्हेस्टमेंट रिलेटेड ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या कंटिन्यू केल्या पाहिजे. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण इन्शुरन्स घेतो, मेडिकल इन्शुरन्स घेतो, लाईफ इन्शुरन्स घेतो, हे काय आहे, एक प्रकारचा इमर्जन्सी फंडच आहेत. पण त्यामुळे होतं काय की उद्या आपल्या नंतर आपल्या फॅमिलीला पोषण देण्याचं काम जे आहे तो हा लाईफ इन्शुरन्स करतो, आणि अचानक जर माझ्याकडे काही आजारपण आलं तर त्याला पोषण देण्याचं काम हा मेडिक्लेम करत असतो किंवा हेल्थ इन्शुरन्स करत असतो. पण मित्रांनो, आपण प्रत्येक गोष्टीचा इन्शुरन्स तर काढू शकत नाही ना. उद्या माझा जॉब गेला तर मी कसला इन्शुरन्स काढणार. म्हणून आपल्याला इमर्जन्सी फंड तयार करायचा आहे. लक्षात ठेवा, तुम्ही प्रत्येकाने इमर्जन्सी फंड तयार करायचा आहे. मिनिमम 6 महिने ते मॅक्झिमम 1 वर्षापर्यंत हा इमर्जन्सी फंड आपल्याला तयार करायचा आहे. तो कशा पद्धतीने तयार करायचा आहे, त्याचा कालावधी काय असतो आणि कुठल्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.